पर्व पहिले इथे आज साकारताना आपण पाहतोय। आणि अतिशय दिमागदार पद्धतीने या शृंखलेचं आयोजन आपण पाहायला मिळतंय अरुण काका 11 मोठे वणगाव या संघाकडून। आणि उत्कृष्ट मैदान आपण पाहतोय, मैदानाच्या बाजूला अतिशय प्रेक्षकांची सुद्धा बसण्याची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे। बेंच इथे लावण्यात आलेले आहेत। कर्जत तालुक्यात मला असं वाटतंय हे पहिलंच असं ग्राउंड असेल की खरंच खेळाडूंची आणि प्रेक्षकांची एवढा विचार करून हे मैदान सजवलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे सामने देखील गेल्या 3-4 दिवसात अतिशय दिमागदार पद्धतीने इथे सादर केले जात आहेत सर्व संघांकडून। काल मोहपाडा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलाय। मला असं वाटतं परवा खारपाडा संघ फायनलमध्ये पोहोचलाय। आणि आज या शृंखलेच्या किताबासाठी जो सामना रंगतोय उपउपांत्य फेरीचा तो धारणी आणि पोशीर या दोन संघांच्या दरम्यान। धारणी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। त्याचप्रमाणे पोशीर संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात जाताना पाहतोय तो सूरज आणि नितीन। सुरेख फटका चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रात। क्षेत्ररक्षक चेंडू चेस करणार, नक्कीच एक सुरेख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दुर्दैवरित्या हा झेल मात्र सुटलाय। परंतु खरंच प्रयत्नांना एक 100 मार्क दिले पाहिजेत आणि एक चोख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला। आणि मात्र 2 धावा निश्चितरित्या या पहिल्याच चेंडूवरती। तिसरा पंचांची व्यवस्था करायची आहे। नक्कीच आपले यूट्यूब लाईव्ह माध्यमातून स्क्रीनवरती आपल्याला समजेल ऍक्शन थ्रो आहे काय कसं आहे। दोन मिनिटे थांबायचं, तिसरा पंच जात आहेत यष्टीरक्षकाच्या मागे। नक्कीच फलंदाजाकडनं गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप घेण्यात आलाय आणि त्वरित लगेच तिसऱ्या पंचांची तिथे भूमिका पार पाडण्यासाठी जात आहेत ते दिनेश केलेटकर। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, राईट आर्म मोर्द विकेट मारा करतोय। पुन्हा एकदा सुरेख चेंडूची सांगा होते, परंतु आता मात्र इथे कोणतीही गफलत होताना दिसत नाहीये। यश चेंडू बॅटची कड घेऊन मात्र पहिल्या स्लिपच्या ठिकाणी हा चेंडूचा झेल पकडला जातोय आणि पहिला झटका बसतोय तो पोशीर संघाला। एक बाद दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि नितीन हा बाद होतोय आपल्या वैयक्तिक 2 धावसंख्येवरती आणि नितीनची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो रोहित। 3 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय, एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश लॉंग ऑन असे 2 खेळाडू आपल्याला बाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण पाहिलं अतिशय नाट्यपूर्ण घटना आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहेत। पहिलाच चेंडू वरती आक्षेप घेण्यात आला होता, तिसऱ्या पंचांची तिथे व्यवस्था करण्यात आली होती, तत्पूर्वी पुढच्या चेंडूवरती एक विकेट जाते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार,
आता मात्र एक सुरेख फटका येतोय आणि हा चेंडू नक्कीच सीमारेषा क्लिअर करणार यात शंका नाही. आणि पहिल्याच चेंडूवरती गेल्या गेल्या एक माइटी षटकार पाहायला मिळतोय तो रोहित याच्या बॅटमधून. नक्कीच या गोलंदाजाचा मात्र इथे चांगलाच खरपूस समाचार घेतलाय आणि इथे प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि आपल्या वैयक्तिक धावसंख्या 6 धावांनी उघडली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 8. नक्कीच गोलंदाजाला इथे मात्र आता इथे कमबॅक करावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा आपल्याला आता पाहायला मिळाल्या या चेंडूवरती. आता मात्र एक आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मला असं वाटतं स्क्वेअर लेग सीमारेषा पार करेल आणि पुन्हा एकदा एक षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज आपली लय भरकटलेला दिसतोय. फलंदाजाने आपली लय प्राप्त केले. पाठोपाठ 2 षटकार आपल्याला पाहायला इथे मिळालेत. षटकार हॅट्रिक होईल का? नक्कीच आपण इथे पाहिलं पूर्वीच्या सामन्यामध्ये तब्बल 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या धारणी या संघाकडून. आणि आता मात्र इथे बहुतेक षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय तो रोहित. पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या होत्या. दुसरा चेंडू विकेट गेली होती. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथ्या चेंडूवरती षटकार. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पाहूया षटकार हॅट्रिक होते का. आणि नक्कीच फलंदाजाचं कौतुक करायला लागेल. अतिशय दबावामध्ये हा फलंदाज खेळायला गेला होता परंतु या 2 चेंडूमध्ये मात्र सामन्याचा चेहरा मोहरच पलटून टाकलाय. आता मात्र चेंडू नक्कीच डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय परंतु फलंदाज इथे चकतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच गोलंदाजाने इथे मी म्हटल्याप्रमाणे कमबॅक केलंय आणि धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्यात इथे यश मिळालंय. सुरेख फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. नक्कीच षटकार हॅट्रिक मात्र इथे झाली नाही परंतु षटकारांची ओव्हर हॅट्रिक मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकात तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती पोशीर या संघाकडून. तब्बल 20 धावांचं हे महागडे षटक म्हणावं लागेल मच्छिंद्र हा गोलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मला असं वाटतं हा प्लेअर होता आणि मात्र इथे आपल्या गोलंदाजी मात्र आता या सामन्यामध्ये खराब कामगिरी करताना आपल्याला दिसतोय. पहिल्याच षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात आणि पोशीर संघाने मात्र एक दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक समाधानकारक धावसंख्या जी म्हणावी लागेल आपल्याला ती धाव फलकावरती लागली आहे. 1 विकेटच्या पतनाच्या मोबदल्यामध्ये 20 धावा जमवल्यात. गोलंदाजाचं नाव कळवायचंय राज. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खुललेलं पाहतोय. जे आपल्याला बंधन होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते इथे कुठेतरी समाप्त झालंय आणि आता मात्र खेळाडूंनी सीमारेषेचा ताबा घेतलाय. नक्कीच रोहित मात्र सुरेख फलंदाजी करतोय आणि या रोहितला 3 षटकार मारलेत. त्याच्यासाठी आमचे गावाचे नागरिक पंढरीनाथ पालकर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते त्यांनी सामना संपल्यावर घेऊन जायचंय. पाहूया राज मात्र आता या धावसंख्येला कुठे लगाम लावण्यात यशस्वी होतोय अथवा आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट इथे मारा होतोय. पंचांकडे अपील केली जाते पण पंच ती अपील फेटाळतायत. एक दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न हा राज हा गोलंदाज करताना आपण पाहतोय. तब्बल 2 चेंडू पाठोपाठ निर्धाव गेलेत. मागच्या षटकाचा एक चेंडू निर्धाव गेला होता आणि या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूनी होते. नक्कीच धावसंख्येला कुठेतरी लगाम लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजीमध्ये सुरेख चेंडूची सांगता होते. एक पुलर लेन चेंडू परंतु फलंदाजी तर सपशेल चकतोय. सलामीला आलेला जो फलंदाज आहे सूरज तो मात्र इथे आता कुठेतरी झगडताना दिसतोय. गोलंदाज इथे मात्र किमया करताना आपल्याला दिसतोय. सुरेख गोलंदाजी होतीये.
पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेत राज या गोलंदाजांनी. आता मात्र एक फुलटाचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन होतंय. आता मात्र म्हणावं लागेल की खरंच धारणी या संघाने राज याच्या स्वरूपात कमबॅक केलेलं आहे. राज हा मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी जातोय तो मंदार. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत निर्धाव झालाय या षटकामधला. म्हणजे आपण तसं पाहायला गेलं तर लागोपाठ 4 चेंडूवरती एकही धाव पोशीर या संघाला अजूनपर्यंत जमावता आलेली नाहीये. मागील षटकातील शेवटचा 1 चेंडू आणि या षटकाचे 3 चेंडू लागोपाठ 4 चेंडू निर्धाव जात आहेत. माफ करा, माझे स्कोरर मित्र इथे सांगतायत की शेवटच्या मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार होता आणि त्याच्या आधीचा चेंडू निर्धाव गेला होता. पुढचा चेंडू घेऊन राज मात्र इथे सज्ज होतोय. नक्की निर्धाव चेंडूची हॅट्रिक तरी आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. आता मात्र एक सुरेख फटका चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. चेंडू अडवला जातो. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरी धाव पूर्ण होते अथवा नाही. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच ती दाद स्वीकारतायत आणि इथे फलंदाज बाद होतोय. झटका बसतोय तो पोशीर संघाला. आता मात्र एकेरी धावसंख्येने धावफलक हल्लाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21च्या घरात. नक्कीच एक सुरेख कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल. पहिल्या षटकात दमदार 20 धावा ज्या संघाने जमवल्या होत्या, आता मात्र दुसऱ्या षटकात अवघी 1 धाव इथे मात्र अजूनपर्यंत अर्जित केली आहे. एका विकेटचं पतन झालंय. खरंच राज याला मात्र एक गोलंदाजीचा किमयागार म्हणावं लागेल. अतिशय दबावात गोलंदाजीला आलेला हा गोलंदाज धारणी या संघासाठी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. आपल्या संघाचा कमबॅक करतोय आणि आता मात्र कुठेतरी आव्हान हे माफक होईल असं वाटतंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील शिल्लक. अजूनपर्यंत या षटकाचं जर काय विवरण करायचं झालं तर 3 चेंडू निर्धाव, 1 एकेरी धाव आणि 1 विकेट असे 4 चेंडूंचं विवरण आपल्याला करावं लागेल. पुढचे 2 चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राज तयार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. आता पुन्हा एकदा एक हा चेंडू कनेक्ट होतोय. पाहूया झेल होतोय का आणि कुठलंही चूक इकडे क्षेत्ररक्षकाकडनं होताना दिसत नाहीये. एक मिड विकेटला एक सुंदर झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय आणि आता मात्र हे षटक पूर्ण झुकतंय ते धारणी या संघाकडे. पहिलं षटक अतिशय सुरेखरित्या हाताळलं होतं ते पोशीर या संघाच्या फलंदाजांनी, परंतु गोलंदाजी करताना दुसरं षटक जे हाताळलंय राज या गोलंदाजांनी, कमाल म्हणावी लागेल. अतिशय सुरेख कामगिरी राज याच्या मार्फत धारणी या संघासाठी होते. आपल्या संघाचा एक सुरेख कमबॅक करून दिलाय आणि आपल्या संघाला मात्र एक फायटिंग टोटल पर्यंत आता थांबवण्यात यश मात्र या गोलंदाजाच्या जोरावरती धारणी संघाला मिळू शकेल. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राज तयार. आतापर्यंत 1 धाव खर्च केले आणि तब्बल 2 मोहरे टिपलेत ते राज या गोलंदाजांनी. आता मात्र इथे एकेरी धाव होते. दुसरा धावेचा प्रयत्न होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे आपल्याला बहुधा यशस्वीरित्या पाहायला मिळेल आणि नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. म्हणजे या षटकात अवघ्या 3 धावा जमवल्या आणि 2 विकेट खर्च केल्या त्या पोशीर संघाने. राजचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात अतिशय मार बसला होता गोलंदाजाला. 20 धावा खर्च केल्या होत्या. एक दबावामध्ये गोलंदाजीला आलेला गोलंदाज मात्र अतिशय सुरेख कमबॅक करून देण्यात यशस्वी ठरलाय. कौतुक करावं लागेल राज या गोलंदाजाचं. आणि आता पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहे ते धारणी संघाकडून.
गोलंदाजीसाठी येतोय धारणी संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय, निर्णायक षटक घेऊन येतोय, स्लॉग षटक घेऊन येतोय तो अमोल. पाहूया दुसऱ्या षटकातला कमबॅक टिकवून ठेवता येतोय धारणी संघाला अथवा पोशीर संघ पुन्हा एकदा हवी होतोय तो धारणी संघावरती. धावसंख्या झाली ती 23. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एकंदर धावसंख्या धावफलकावर लागले 23. नक्कीच रोहित हा फलंदाज तब्बल 3 षटकार मारले होते यांनी पहिल्या षटकामध्ये आणि नॉन स्ट्राईक एंडलाच अडकून पडला होता. जमेची बाजू मात्र पोशीर संघासाठी नक्की असेल की आता मात्र स्ट्रायकर एंडला जातोय तो रोहित. पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करतोय का, एक उत्तुंग धावसंख्या उभारतोय का, किती धावसंख्या आपल्या संघासाठी जमवतोय. पुन्हा एकदा एक सुंदर स्लॉग स्लिप आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव निश्चितरित्या इथे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत आणि मात्र इथे मात्र नशिबाची साथ मिळते ती रोहितला. नक्कीच म्हणतात ना, किस्मत हमेशा जिगरबाज का साथ देती है असं काहीतरी म्हणावं लागेल आणि रोहितला मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळतंय आणि झेल सुटतोय. 2 धावा जमवतोय, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. सगळं काही पोशीर संघाच्या बाजूने होताना दिसतंय या षटकामध्ये आणि सर्वस्वी जबाबदारी मात्र आता रोहितला सांभाळावी लागेल. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 वरती. तिसऱ्या षटकातला 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक. पुन्हा एकदा टाकू टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातो स्क्वेअर सीमारेषेच्या दिशेने आणि हा उत्तुंग षटकार. नक्कीच कौतुक करावं लागेल रोहित या फलंदाजाचं. अतिशय सुरेख फलंदाजी होताना दिसतेय. वैयक्तिक 4था षटकार मारतोय हा फलंदाज. 6 चेंडू मध्ये 26 धावसंख्या जमवली आहे आणि तब्बल या 6 चेंडूंचा सामना करताना 4 उत्तुंग षटकार आपल्याला या फलंदाजाच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. खरोखर एक मायटी हिट्स मारणारा फलंदाज. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, परंतु इथे मात्र म्हणावा तसा समाचार घेता आलेला नाहीये. 1 धाव निश्चितरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि म्हणतात ना की नक्कीच हा चेंडू पंचांकडनं अवांतर घोषित होतोय. म्हणजे 2 धावा धावून पूर्ण केल्यात प्लस अवांतर धावसंख्या अशा तब्बल 3 धावांची भर या चेंडूवरती पडते आणि नक्कीच हा चेंडू सुद्धा अवांतर म्हणून घोषित केला जातो. या चेंडूवरती जर का षटकार मारला तर विलाजी विर्ले साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलंय ते रोहित याला. तब्बल 4 षटकार आतापर्यंत मारले आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू आणि हा नक्कीच चेंडू षटकार होणार. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. विलासजी विर्ले यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक इथे जमा होतंय. नक्कीच रोहित आतापर्यंत 300 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि त्या 300 रुपयापेक्षा पोशीर संघाला मात्र एक बलाढ्य स्थितीत घेऊन जाण्याचं काम रोहित या फलंदाजाने केलंय. खरंच धावसंख्या झाली होती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती आणि त्यातला सूरज माझा स्कोरर मित्र प्रणव मला सांगतोय की वैयक्तिक रोहित 34 धावांवरती खेळतोय. नक्कीच विलासजी विर्ले यांनी आपलं एटीएम उघडलंय. या चेंडूवरती षटकार मारला. पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. 8 बॉलमध्ये 34 धावसंख्या केली आणि आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. बऱ्याच वेळानंतर चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडतोय. नक्कीच अजूनही या षटकातले उरलेले चेंडू असतील ते 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे.
नक्कीच स्लॉक षटक कशा प्रकारे हाताळतात हे मात्र रोहितने आपल्याला दाखवून दिले. पुन्हा एकदा काकू टप्प्याचा चेंडू, परंतु आता मात्र इथे पुन्हा एकदा रोहित चकतोय. निर्धाव चेंडू जातोय, पाठोपाठ 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाकडनं. सुंदर कमबॅक होतोय. धाव संख्या मात्र तिथेच थांबते 40 वरती. शेवटचा चेंडू घेऊन अमोल तयार. राईट अमोल इकडे मारा करतोय. अक्रॉस द लाईन्स वारंवार खेळण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाजाचा ट्रान्स जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाहूया फलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये म्हणावा तसा आलेला नाहीये, पण बहुधा नक्कीच इथे चौकार मात्र मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 वरती आणि वैयक्तिक 38 धावांवरती त्याने आपल्या बहारदार खेळाचं प्रदर्शन केलंय. तो म्हणजे रोहित. कौतुक करावं लागेल फलंदाजाचा. आपला संघ अतिशय अडचणीत असताना मात्र इथे सुरेख फलंदाजी केली आहे. पहिलं आणि तिसरं षटक आपल्या नावावर केलंय त्या एकट्या या फलंदाजांनी, रोहित यांनी. आणि आता विजयासाठी धारणी संघाला 45 धावांचं आव्हान ठेवलंय. षटकामागे 15 धावा मात्र आता धारणी संघाला जमवाव्या लागतील. तेवढी ताबडतोब फलंदाजी मात्र आता इथे करावी लागेल ती धारणी संघाला. पोशीर संघाने ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. याच्यानंतर उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. पोशीर संघाने ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानात जाते ती धारणी संघाची. गोरख आणि रोशन ही सलामीची जोडी मात्र मैदानात जाते. नक्कीच 45 धावांचा पाठलाग करायचा. एक धावांचा डोंगर मात्र इथे पोशीर संघाने उभा केलाय. या धावांचा पाठलाग होतोय का हा सामना एकतर्फी होतोय. तमाम प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे लागलंय. नक्कीच सामना उपोपांत्य फेरीतला सामना आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. सामना निश्चितरित्या बहारदार होईल याच आशेवरती तमाम प्रेक्षक इकडे आपल्या स्टँड्स मध्ये बसून हा सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. पोशीर संघाने ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मोपाडा संघाने आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे. याच्यानंतर जो सामना होणार आहे याच्यामधला विजयी संघ विरुद्ध मोपाडा.
गोरख आणि रोशन ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. तसंच आपण जीवन हा गोलंदाज सुद्धा पाहतोय. पोशीर संघाकडनं गोलंदाजीसाठी येतोय. नक्कीच 45 धावांचं आव्हान हे नक्कीच थोडं नाही आहे, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे की ज्याच्यात काहीच अशक्य नाही आहे. चेंडू आणि म्हणावी तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती षटकार अर्जित होतोय आणि नक्कीच हा सामना दमदार होणार यात मात्र आता ती मात्र शंका नाहीये. पहिल्याच चेंडूवरती षटकार अर्जित केलाय. आता मात्र धावांचं समीकरण बदलतंय. धावसंख्या आता विजयासाठी पाहिजे ती 39. 17 चेंडू आणि 39 धावा. नक्कीच रोशनने आपले इरादे इथे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती 6 धावा अर्जित केल्यात. जशी सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात मात्र इथे मिळालेली दिसते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र इथे पाहायला मिळतोय गोलंदाजाकडनं. एकेरी धावेवरती मात्र आता इथे समाधान मानावं लागेल. रोशन याला 1 धाव निश्चितरित्या मिळते. या एकेरी धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या होते ती 7. आपल्याला पाहायला मिळते लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानात. क्षेत्ररक्षण त्या पद्धतीमध्ये बदललं जातंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक रोशनसाठी जे क्षेत्ररक्षण सजवलंय ते एक वाईडिश लॉंग ऑनला एक खेळाडू आपण तैनात पाहतोय. आणि दुसरा खेळाडू आपण लॉंग ऑफला पाहतोय. नक्कीच हे 2 एरिया सिक्युअर करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा दाखवून टप्प्याचा चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. रोशन आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय आणि पुन्हा एकदा एकेरी धावेनीच ह्या चेंडूचा खेळ संपतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 षटकार 2 एकेरी स्वरूपाच्या धावा असं या 3 चेंडूंचं विवरण आपल्याला करता येईल. एकंदर 3 चेंडूत धावा झाल्यात त्या 8. विजयी सरासरी जर षटकांची पाहिली तर 15 धावांची सरासरी आपल्याला राखायची. 3 चेंडूमध्ये 8 धावांपर्यंत मजल मारली आहे. ती धारणी संघाने निर्धारित सरासरीपर्यंतचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. एखादा षटकार आला तर नक्कीच सरासरी जवळ आपल्याला पोहोचता येईल. पुन्हा दाखवू टप्प्याचा चेंडू आणि चेंडू आता मात्र जातोय. खणखणीत एक लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन मात्र पोहोचले ती 14 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र इथे फलंदाजाला चकवलंय. पंचांकडे दाद मागितली जाते. गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच गोलंदाजांनी मात्र आता फलंदाजाची दुखती नस हेरली आहे. आपल्या वेगाने मात्र इथे फलंदाजाला चकवलंय. व्हेरिएशन पाहायला मिळते. पुन्हा दाखवू टप्प्याचा चेंडू जातोय. लॉंग ऑन क्षेत्र चेंडू अडवला जातोय. 1 धाव निश्चितरित्या पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि मात्र पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बिनबाद 16. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल ती धारणी संघाला. आपल्याला या 17 षटकारांची मालिका आपल्याला पाहायला मिळाली. रोशन याच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले.
गोलंदाजीसाठी येतोय तो रोहित. नक्कीच हाच तो फलंदाज ज्यांनी आपल्या फलंदाजीचा करिश्मा फलंदाजी करताना दाखवला होता पहिल्या सत्रात. आता गोलंदाजीची धुरा सुद्धा पण त्यांच्या संघनायकांनी त्याच्यावरती सोपवली आहे. नक्कीच अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करताना हा खेळाडू दिसतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे शतक हाताळतोय. मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, धारणी संघाला सुद्धा असंच काहीतरी धावसंख्या झाली होती. 20 मला असं वाटते धावसंख्या झाली होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, आणि दुसरं षटक अवघ्या 3 धावांचं आलं होतं. दुसरं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं. ते राज यांनी 2 गड्यांना बाद करण्यात सुद्धा यश मिळालं होतं राजला. तशाच प्रकारची कामगिरी, अष्टपैलू कामगिरी हा गोलंदाज करणार का, याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोशननी मात्र आपलं कामकाज इथे चोख बजावलंय. आता मात्र गोरखची पाळी आहे. पुन्हा एकदा एक काकू टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला. एक धाव निश्चितरित्या इथे पूर्ण होते, पण मला असं थोडंसं गलथानपणा इथे दिसतोय. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या इथे, परंतु एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करावी लागेल. दुहेरी तिहेरीमध्ये तिहेरी धाव चौकार षटकारमध्ये आपल्याला कन्वर्ट करावी लागेल, आणि नुसतंच चौकार षटकारांवर अवलंबून न राहता स्कोअरबोर्ड हलता ठेवावा लागेल. निर्धारित सरासरीपर्यंत तरी धाव एकंदर धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली आहे ती 17. आता मात्र एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉकवर मध्ये टाकलेला चेंडू, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. खरंच एक उत्कृष्ट चेंडूचा मुजाहरा आपल्याला इथे पाहायला मिळाला. नक्कीच एक कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आता मात्र इथे रोशन बाद होतोय, विकेट मिळवतोय, आणि नक्कीच मच्छिंद्र फलंदाजीसाठी जातोय. तो मच्छिंद्र. रोशन बाद होतोय. वैयक्तिक 2 षटकार मारले होते, चांगली सुरुवात करून दिली आहे, परंतु सुरुवात चांगली झाली आहे, परंतु शेवट जर गोड झाला तरच त्याला त्या सुरुवातीला अर्थ आहे. आता पुढची सगळी धुरा आहे ती मच्छिंद्र आणि गोरख या 2 फलंदाजांवरती असेल, ती धारणी संघासाठी. या शृंखलेमध्ये उपांत्य फेरीत जर काय पोहोचायचं असेल तर एक चांगली फलंदाजी करावी लागेल, एक सडेतोड उत्तर द्यावं लागेल ते गोलंदाजाला. नक्कीच हाच तो गोलंदाज ज्यांनी आपल्या पहिलं सत्र चालू असताना आपल्या गोलंदाजांची धुलाई केली होती. त्या गोलंदाजाची धुलाई मात्र आता या दोघांना करावी लागेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडूची सांगता होतीये. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेटचं पतन झालंय. आता इथे मात्र बहुधा चौकार, नक्कीच एक अवांतर स्वरूपाचा चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बॅटमधून आलाय का? एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅटची एज घेऊन चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रात, आणि या 4 धावेने धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वरती. 45 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील अवघ्या 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती चेंडू. हा चेंडू नक्कीच सीमा पार येणार यात शंका नाहीये, आणि नक्कीच एक मिड विकेट वरती आपल्याला एक चांगला षटकार पाहायला मिळालाय. किती आला? एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27च्या घरात. अजूनही विजयासाठी 18 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि 18 धावा. नक्कीच प्रतिकार होतोय. हा सामना नक्कीच हाय व्होल्टेज होतोय आपल्याला पाहायला मिळतोय. जशाच तसं उत्तर दिलं जातंय.
रोहित यांनी या षटकात तब्बल 11 धावा खर्च करून 1 विकेटचं पतन केलंय. एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल. एक हा षटकार वगळता उरलेले 5 चेंडू अतिशय सुरेखरित्या त्यांनी आपल्या भात्यातनं सोडले होते, परंतु दुर्दैवीरित्या एक चेंडू मात्र खराब झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा धारणी या संघाने उचलला आणि एक काटेकी टक्कर म्हणतात तसं एक चोख प्रत्युत्तर फलंदाजाकडनं देण्यात आलं आणि एक षटकार अर्जित केला गेला. 27 धावसंख्येपर्यंत पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि नक्कीच विजयाच्या जी धावसंख्येचा पाठलाग करताना सरासरी राखायची होती ती 15 धावांची होती प्रत्येक षटकात. तर या 2 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावांनी तसं बघितलं तर हा संघ पिछाडीवरती आहे. धारणी संघ विजयासाठी आता शेवटच्या षटकात 18 धावा पाहिजे असतील. जितेश ह्या गोलंदाजीसाठी आलाय. एक निर्णायक षटक घेऊन आलाय, स्लॉग षटक घेऊन आलाय जितेश. नक्कीच एक किमया करावी लागेल. एक चांगले चेंडू आपल्या भात्यामधनं सोडावे लागतील. फलंदाजाला चकवावं लागेल आणि फलंदाजाला सुद्धा गोलंदाजाचं सगळ्या मुवमेंट लक्षात घेऊन आपल्याला फलंदाजी करा. एका गोलंदाज खेळायचा प्रयत्न, चेंडू आता मात्र सुरेख फटका जातो. जे सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. पहिल्याच चेंडूवरती एक म्हणावी तशी अपेक्षित सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ती धारणी संघासाठी गोरख मात्र आता आपली भूमिका चोख बजावतोय. रोशन याचे 2 षटकार आणि आता गोरख मात्र इथे चौकार अर्जित करतोय. येणारे 5 चेंडू आणि 14 धावा. आणि आता मात्र चेंडू स्वैर जातोय. नक्कीच गोलंदाज कुठेतरी दबावात गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती म्हणजे अधिकृत चेंडूवरती आतापर्यंत तिसऱ्या षटकात 5 धावा खर्च झाल्यात. 1 चौकार आणि 1 अवांतर अशा टोटल 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या चेंडूमध्ये. अजून 5 चेंडू आणि 13 धावा. फुलटॉस चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. मच्छिंद्र वैयक्तिक 1 षटकार आतापर्यंत लगावलाय. आता मात्र करूया मरोचं समीकरण येऊन पोहोचलंय. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. एक सुरेख चेंडूची सांगता होते. एक वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नातही सफल झालाय गोलंदाज जितेश. निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. तीन चेंडू आणि 12 धावा. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू 1 धाव निश्चितरित्या पूर्ण होतीये आणि एकेरी धावेवरती इथे मात्र फलंदाज समाधान मानतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही मायटी हिट्सची गरज असेल. 2 चेंडू 11 धावा. दोन चेंडू 11 धावा. अतिशय करूया मरोच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलेला सामना. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कड घेतोय. चेंडू
नक्कीच इथे अडवला जातोय आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची घाई करण्याची आवश्यकता वाटत नाहीये. ते पोशीर या संघाच्या क्षेत्ररक्षकांना अवघी एकेरी स्वरूपात धाव येते आणि एकेरी धावसंख्या वधारून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. आणि आता मात्र सामन्याची औपचारिकता 1 चेंडू आणि 10 धावा. इथे मात्र पंचांकडे षटक संपल्याचा इशारा येतोय आणि हा सामना मात्र एकतर्फी झुंजीत जिंकलाय तो पोशीर या संघाने. रोहित याचं कौतुक करावं लागेल आणि मला असं वाटतं की या सामन्याचा सामनावीर सुद्धा रोहित हाच खेळाडू असेल यात काही शंका नाही आहे. रोहितनी व्यासपीठासमोर यायचंय, वैयक्तिक त्याचं 300 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. 38 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळालंय ते रोहित याला. मोपाडा संघाचा संघनायक विनंती करेन की त्यांनी समालोचन कक्षासमोर यायचंय. तसेच पोशीर संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा ताबडतोब समालोचन कक्षासमोर यायचंय नाणेफेक करण्यासाठी.